नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो आपला टॉपिक पाहत आहोत, हा जो आपला चॅप्टर पाहत आहोत, त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल बद्दल बोललेलो आहोत आणि क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंटची हिस्ट्री पाहत असताना आपण आता शेवटच्या आणि मुख्य टप्प्यावर आलेलो आहोत. मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी, जे मराठीमध्ये ज्याचं ट्रान्सलेशन केलं जातं. ही जी सारणी आहे ती शोधली कुणी? त्याचं प्रोनाऊन्सिएशन मोस्ले असं केलं जातं, मोजेले असं करायचं नाही. स्पेलिंगसाठी तसं बघा तुम्ही, MOSELEY ही स्पेलिंग एकदा व्यवस्थित बघून घ्या, ती चुकण्याची शक्यता आहे. कुणी शोधला मॉडर्न पिरियडिक टेबल? तो कुणी शोधला? मोस्लेने शोधला. आणि तुम्ही सुरुवात आपण जी केली, जी पार 18व्या शतकामध्ये केली होती, डोबेरॅनर पासून, आणि आपण आता मोस्लेपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 100-200 वर्षांच्या काळामध्ये जे केमिस्ट्री मधलं नॉलेज आहे ते खूप जास्त अपडेट होत गेलं होतं. म्हणजे जुन्या काळातल्या लोकांना AI माहित नाही, आताच्या लोकांना AI माहिती आहे. दुसऱ्याचा आवाज पण AI काढतंय, बरंच काय काय करतंय AI, आपण पाहतोय. मग अलीकडे जर एखादं काही संशोधन करायचं असेल तर AIचा उपयोग घेतलाच जाणार आहे. आता मी पॉवर पॉईंट तयार करत असेल तर कदाचित मी थोडंफार AIचा वापर करत असेल. समजते मला काय सांगायचं? सो तसंच आहे की आत्ता संशोधन पुढे पुढे सरकत आल्यानंतर मोस्लेच्या काळापर्यंत हे क्लिअर व्हायला लागलं होतं की ॲटॉमिक वेटचा जो काही आधार घेऊन आपण क्लासिफिकेशन करतोय, जे जे काही क्लासिफिकेशन केलं डोबेरॅनरने, कशाच्या आधारावर केलं? ॲटॉमिक वेट. न्यूलँडने कशाच्या आधारावर केलं? ॲटॉमिक वेट. मेंडेलिव्ह तर सरळ सरळ म्हणतो फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक वेट्स. हे बाजूला पडणं गरजेचं होतं. आणि मग ते येणाऱ्या काळामध्ये जे काही शोधलं गेलं, मोस्लेने सरळ सरळ ॲटॉमिक वेटला बाजूला केलं. तो म्हणला नाही, ॲटॉमिक वेटमुळे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ठरत नाही. त्याचं वाक्य असं होतं, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर, नॉट ऑफ ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक नंबरनुसार या प्रॉपर्टीज ठरतात. हे कुणी सांगितलं? मोस्लेने सांगितलं. सो मोस्लेने ज्यावेळेस आपला स्वतःचा टेबल जगाच्या समोर मांडला क्लासिफिकेशनचा, ऑब्व्हियसली त्याने जुन्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा अभ्यास केलेला होता आणि त्याच्या लक्षात आलं, मी मगाशी सांगितलं तसं, की ज्या फंडामेंटल केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या, त्या ॲटॉमिक वेट नुसार नाही ठरत. त्या कशानुसार ठरणार आहेत? ॲटॉमिक नंबर. त्याने क्लासिफिकेशनचा आधारच बदलला. तोपर्यंत हे लक्षात आलं होतं की केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिॲक्शन, व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉन्स, कुठले इलेक्ट्रॉन्स? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांचा एकमेकांशी संबंध असतो. आणि म्हणून केमिकल प्रॉपर्टीज ठरवण्यासाठी जो पर्स्पेक्टिव्ह होता तोपर्यंत, मोस्लेच्या आधीपर्यंत, की ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक मास, तोच मागं पडला. आणि त्याने सांगितलं नको, आपण काय करूया, ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेटच्या जागेच्या ऐवजी आपण काय करूया, ॲटॉमिक नंबरचा विचार करूया केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ठरवताना. ऑब्व्हियसली क्लासिफिकेशन करत असताना त्याने जे एलिमेंटची मांडणी केली ती ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने केली. ही अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर इन्स्टेड ऑफ ॲटॉमिक मासेस. आधी जसं केलं होतं तसं ॲटॉमिक मासेसनुसार त्याने मांडणी केली नाही, ॲटॉमिक नंबरनुसार मांडणी केली. आणि ऑब्व्हियसली मेंडेलिव्हचा जो पिरियडिक लॉ होता तो चेंज झाला. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ काय होता? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर, त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक वेट्सनुसार किंवा ॲटॉमिक मासनुसार. हा ॲटॉमिक मास हे शब्द बदलायचा आता नाही, ॲटॉमिक मासेस ठरवत नाहीत. मोस्ले काय म्हणला? नाही, ॲटॉमिक मासेस फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ठरवत नाहीत. पिरियडिक फंक्शन ॲटॉमिक ह्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या ॲटॉमिक मासेसच्या पिरियडिक फंक्शन नाही आहेत. मग कोणाच्या आहेत? हा शब्द बदलायचा आणि त्या जागेवर काय घ्यायचं? ॲटॉमिक नंबर. सो परीक्षेला आपल्याला नीट वाचायचा प्रश्न काय आलाय? स्टेट मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ असा प्रश्न आलाय का स्टेट मॉडर्न पिरियडिक लॉ? जर मॉडर्न पिरियडिक लॉ लिहायचं असेल तर आपल्याला स्टेटमेंट बदलायचंय. काय बदलायचंय? फक्त ॲटॉमिक मासेस होतं त्याच्या जागेवर काय लिहायचंय? ॲटॉमिक नंबर. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. एवढं वाक्यरचना आपल्याला बदलायची आहे. हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे जो मेंडेलिव्ह नंतर मोस्लेने मांडला, इट वॉज बेस्ड ऑन, आता इट वॉज बेस्ड ऑन म्हणण्यापेक्षा आता आहे, आपण तो सध्या तोच अभ्यासतो. इट इज बेस्ड ऑन, कशावर आधारलेला आहे तो? ॲटॉमिक नंबरवर आधारलेला आहे. आणि या टेबल आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतो. साधारणपणे जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचा आराखडा सांगायचा झाला तर तो कसा आहे? लेआउट ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. या पद्धतीने तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल दिसेल. या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा आडव्या ओळी आहेत. या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा आडव्या ओळी आहेत.
ह्या ज्या आडव्या ओळी आहेत त्याला काय म्हणायचं, पिरियड्स असं म्हणायचं. असे किती पिरियड्स आहेत, 7. मोजले आपण नीट तर 1 2 3 4 5 6 7, 7च आहेत. सर ह्या 2 ओळी त्या मोजायच्या नाहीत, का नाही मोजायच्या त्या सांगू आपण. त्या तळटीप म्हणून टाकलेल्या आहेत, लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनॉइड्स. बघू आपण नंतर. पिरियड्स किती आहेत, 7. इथेही द होरिजेंटल रोज इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल, तिथे सुद्धा होरिजेंटल रोज होत्या. तिथे म्हणजे कुठे, मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा आडव्या ओळी होत्या, इथे सुद्धा त्या आहेत. सो होरिजेंटल रोज इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. आणि वर्टिकल कॉलम्स काय म्हणायचं त्यांना, ग्रुप्स. याच्यामध्ये सरळ सरळ मोजत गेला तुम्ही इथून इथून इथपर्यंत तर टोटल किती ग्रुप आहेत, 18. किती ग्रुप आहेत, 18. सो होरिजेंटल रोज इन द पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं तसं वर्टिकल कॉलम जे आहेत त्यांना काय म्हणायचं, ग्रुप्स. ग्रुप्स किती आहेत, 18 आणि पिरियड्स किती आहेत, 7. मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल जो आहे त्याला म्हटलं जायचं शॉर्ट फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. काय म्हटलं जायचं त्याला, शॉर्ट फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. हा जो टेबल आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल जो मोस्लेने आपल्या समोर मांडला त्याला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल असं देखील म्हटलं जातं. मेंडेलिव्हचा टेबल म्हटलं की काय आठवायचं, शॉर्ट फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हटलं की काय म्हणायचं, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. मी मगाशी सांगितलं तसं ग्रुप किती आहेत, 18. आणि ग्रुप किती आहेत, 1 2 3 4 असे किती आहेत, 18. आणि आडव्या ओळी ज्या आहेत ते किती आहेत, 7. पिरियड्स किती आहेत, 7. आणि ऍट द बॉटम त्या सेपरेट ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत ते पिरियडचा भाग नाहीत. नंतर आपण सांगू. तिसरा जो ग्रुप आहे, 6वा पिरियड, त्यातला तिसरा ग्रुप त्याच्यासाठी स्वतंत्र लॅन्थेनम नंतरचे 14 एलिमेंट, हे जर मोजले तर 14 एलिमेंट आहेत, त्यांच्यासाठी कोण आहे, लॅन्थेनाइड्स. कोण आहे, लॅन्थेनाइड्स. आणि खाली कोण आहे, ऍक्टिनाइड्स. Periods are numbered from 1 2 3 4 5 6 7. पहिल्या पिरियड मध्ये जास्तीत जास्त किती एलिमेंट, 1 आणि 2. दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सारखीच परिस्थिती आहे, किती एलिमेंट आहेत, 8. तिसऱ्या चौथ्यामध्ये हे भरलेले 18, 18चे 18. 5व्या 6व्या 7व्या मध्ये आता तुम्हाला असं वाटेल, आता बघा मी काय सांगितलं, पहिल्यात किती, 2. दुसऱ्या आणि तिसऱ्यात किती सांगितले, 8. चौथ्या आणि 5व्यात किती सांगितले, 18. आता प्रश्न आहे याचा, तुम्ही असं म्हणणार मग 6व्यात पण सर हे मोजत गेलो तर 18च होते, 18चे 18 बॉक्स भरलेत. 18 ग्रुप आहेत ना, म्हणजे बॉक्स किती असणार आहेत, 18. मग तुम्ही असं म्हणू शकता सर 6व्या पिरियड मध्ये 18 एलिमेंट आहेत. नाही, 6व्या पिरियडचा हा जो तिसरा ग्रुप आहे, ग्रुप मोजत गेले तर हा पहिला, हा दुसरा, हा कितवा ग्रुप, तिसरा. या तिसऱ्या ग्रुप मधले म्हणजे इथले जे 14 एलिमेंट आहेत, इथं कोण आहे, लॅन्थेनम. इथं कोण आहे, लॅन्थेनम. तिसरा एलिमेंट कोण आहे, लॅन्थेनम. इथं नाही बघा लॅन्थेनम, इथं तिसरा एलिमेंट कोण आहे, लॅन्थेनम. याच्या सारख्याच प्रॉपर्टी असणारे 14 एलिमेंट खाली पहिल्या ठिकाणी, खाली आडवी ओळ दिसली ना पहिली, तिथे टाकलेत. मग लॅन्थेनम नंतरचे हे जे 14 एलिमेंट आहेत ते 14 आणि हे 18, 18 आणि 14 किती झाले, 32. सो 6व्यामध्ये एलिमेंट किती आहेत, 32. आणि लॅन्थेनम नंतर ते आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं, लॅन्थेनॉइड्स. काय म्हणायचं, लॅन्थेनॉइड्स. तसंच 7वा पिरियड, इथे ऍक्टिनम नावाचा एलिमेंट आहे तिसऱ्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतरचे 14 एलिमेंट, त्याच्यानंतरचे 14 एलिमेंट म्हणजे लॅन्थेनमचा ॲटॉमिक नंबर आहे 57. मग 57च्या पुढे 58 ते 71, 58 ते 71 हे लॅन्थेनाइड आहेत. लक्षात येते. ऍक्टिनम नंतरचे म्हणजे ऍक्टिनम किती आहे, 89. ऍक्टिनमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 89. तिथून पुढे 90 ते 102 इथं खाली आहेत लॅन्थेनाइडच्या खाली. त्या सिरीजला म्हटलं तर ऍक्टिनॉइड सिरीज. काय म्हटलं तर ऍक्टिनॉइड. सो आता तुम्हाला काय काय पाठ करायचंय बघा. पिरियड्स किती आहेत, 7. पहिल्यामध्ये 2च एलिमेंट, हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्यामध्ये किती एलिमेंट, 8. तिसऱ्यात 8, चौथ्यात 18, 5व्यात 18, 6व्यात आणि 7व्यात 32. किती, 32, 32. ग्रुप लिहिण्याचे 2 पद्धती आहेत. ही जुनी पद्धत आहे, ती आपण वापरत नाही. फर्स्ट डे, सेकंड डे, नंतर खड्डा सोडून द्यायचा. हा खालचा खड्डा सोडून द्यायचा. फर्स्ट डे, सेकंड डे खड्डा सोडून द्यायचा. थर्ड डे, फोर्थ डे, फिफ्थ डे, सिक्स्थ डे, सेवन्थ डे रोमन अंकात. त्याच्यानंतर परत आता खड्ड्यात यायचं. हा तुमचा शेवटचा 0. आता खड्ड्यात आल्यानंतर बघा, हा कितवी आहे, फर्स्ट डे. हा कोण आहे, सेकंड डे.
नंतर वरच डोक्यावर थर्ड वगैरे असं करत 7 आलं. इथून सुरुवात करताना पहिल्यांदा फर्स्ट बी नाहीये, नीट लक्ष द्या. थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, 7 बी, नंतर 8ला ए बी नाही, असे 3 ग्रुप दाखवायचे डायरेक्ट 8 वाले. इथे 3 जे ग्रुप आहेत ते कोणाचे आहेत? 8 वाले. सुरुवात कुठून केली होती आपण? 3. मग आता इथं पहिला आणि दुसरा. आलं लक्षात? आता आपण हे नाव, आता ही पद्धत बंद झाली रोमन अंकावाली. आता डायरेक्ट 1 ते 18 मोजलं जातं. जस्ट माहिती असू द्या आपल्याला. चला परत एकदा सांगा. इथं कोण? फर्स्ट ए. इथे कोण? सेकंड ए. तसंच पुढे यायचं. इथे कोण? थर्ड ए. इथे फोर्थ ए. इथे 5 ए. इथे 6 ए. इथे 7 ए. इथे 0. इथे फर्स्ट बी. इथे सेकंड बी. इथे थर्ड बी. इथे 4 बी. इथे 5 बी. इथे 6 बी. इथे 7 बी. आणि हे तिघं मिळून कोण? 8 बी नाही, 8. समजलं? नाहीतर मग रोमन अंकामध्ये सरळ सरळ तुम्ही 1 ते 18 इथून चालू करायचं, इथपर्यंत 1 ते 18 असं तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये जी इलेमेंटची मांडणी केलेली आहे, ऑब्व्हियसली कशानुसार केलेली आहे? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक वेट म्हणायचं नाही. ही अरेंज द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता हे बघा, ॲटॉमिक नंबर वाढत चालले. 19, 20, 21, 22 वगैरे वगैरे वगैरे. आलं लक्षात? 1, 2. एक गंमत सांगतो बघा तुम्हाला. 1, 2 झाले. आता ऑब्व्हियसली इथं कोण येणार? 3. इथून पुढे एलिमेंट किती आहेत माहिती आहे आपल्याला, आपण पाठ केले. दुसऱ्यात एलिमेंट किती असतात? 8. बरोबर. 3 मध्ये 8 मिळवायचं. किती मिळवायचं? 8. किती आलं? 11. कळतंय का? सगळं सोडवत बसायचं नाही. ह्याचा फायदा पुढे होईल तुम्हाला जास्त पुढचा अभ्यास करत असताना. आता तिसऱ्यात परत किती असतात? 8 असतात ना. मग 8 मिळवले. 11 8 19. आता चौथ्यात किती असतात? 18. मग याच्यात 18 मिळवले. 19 आणि 18 37. पाचव्यात किती असतात? परत 18. 18च असतात ना. मिळवा 18. किती झाले? 55. आता इथं किती असतात? 32 मिळवा. इथं किती आले? 87. कळलं का? आपण सांगितलं 57 वाय एलिमेंट इथे आहे लॅन्थेनम. तिथून पुढचे 14 खाली आहेत. याला आपण लॅन्थेनाइड सिरीज म्हणतो. आणि 88 89 इथे आहे ऍक्टिनम. 89च्या पुढे 90 ते 102 किती होतात बघा. 103 होत आहेत समजा. तर ते खाली आहेत ऍक्टिनाइड. हे बेसिक आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे अडकले. हे बघा एलिमेंटची नावं पण आली. पहिले 20 तर पाठच पाहिजे तुमचे. लॅन्थेनम नंतरचे 14 आणि ऍक्टिनम नंतरचे 14. बाकी जास्त माहिती असायचं कारण नाही. लॅन्थेनाइड मध्ये एलिमेंट किती? 14. ऍक्टिनम नंतरचे एलिमेंट किती? 14. लॅन्थेनाइड नंतर जे असतात त्यांना लॅन्थेनाइड्स म्हटलं जातं. ऍक्टिनम नंतरचे ऍक्टिनॉइड्स असं म्हटलं जातं. पहिल्या पिरियडमध्ये 2च एलिमेंट असतात. शॉर्टेस्ट पिरियड. दुसऱ्यात आणि तिसऱ्यात किती एलिमेंट असतात? 8. त्यांना म्हणायचं शॉर्ट पिरियड. व त्याच्यानंतर चौथ्यात आणि पाचव्यात किती एलिमेंट असतात? 8. लॉंग पिरियड. आता खरं तर हा जुन्या काळात तयार केलेली पॉवर पॉईंट आहे. तर याच्यात 118 एलिमेंट पूर्ण झालेत. म्हणजे इथे बघा पूर्ण दिसतो 116. आता 117 आणि 118 पण शोधला गेलेला आहे. त्यामुळे हे इनकम्प्लीटला काही अर्थ नाही. दोघंही आता आपण काय म्हणू शकतो? लॉंगेस्ट आहेत असं म्हणू शकतो. हे काहीच पाठ करू नका, याची काही गरज नाहीये. सो एवढं पुरेसं आहे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल मधले जे ग्रुप्स आहेत याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरला करू. आतापर्यंत आपण काय काय समजून घेतलं? मेंडेलिव्ह नंतरचा जो टेबल आहे तो कुणी मांडला? मोसलेंनी मांडला. मोसलेनचा जो पिरियोडिक टेबल आहे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलपेक्षा थोडासा मोठा होता. ब्रॉड लेवलवर सगळ्याच एलिमेंटला त्यात 7 क्लासिफाय केलेलं होतं. आणि आतापर्यंतचे सगळे एलिमेंट त्याच्यात मांडले गेले होते. याला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल असं म्हणायचं. काय म्हणायचं? लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक लॉ माहिती असला पाहिजे. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक मासेस नाही, कोण? ॲटॉमिक नंबर. एलिमेंटची मांडणी कशानुसार केली? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आडव्या ज्या ओळी होत्या त्यांना म्हणायचं पिरियड्स. असे पिरियड्स किती? 7. खाली सेपरेट 2 ओळी आहेत. बरोबर. मग 6व्या ग्रुपमध्ये जो लॅन्थेनम आहे त्याच्या पुढचे जे 14 एलिमेंट त्यांना आपण काय म्हणतो? लॅन्थेनॉइड्स. आणि 7व्या ग्रुपमध्ये नाही, 6व्या पिरियडमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये
7व्या पिरियडमध्ये आणि 3ऱ्या ग्रुपमध्ये ॲक्टिनम नावाचा जो एलिमेंट आहे त्याच्यानंतरचे 14 आहेत ते परत खाली बॉटमला दुसरी सेपरेट लाईन होरिझॉन्टल रो टाकली, तिला आपण ॲक्टिनॉइड्स असं म्हणतो. समजलेलं आहे. ग्रुप व्हर्टिकल कॉलम किती आहेत? 18. त्यांची नावं कशी द्यायची हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण वेगवेगळे जे ग्रुप आहेत, वेगवेगळे जे ब्लॉक आहेत, ग्रुप म्हणण्यापेक्षा वेगवेगळे जे ब्लॉक आहेत त्याची आपण स्वतंत्र चर्चा करणार आहोत. समजलेलं आहे? ठीक आहे. थँक्यू.